ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञानाज्ञान भेद प्रकरणाचा उपोद्घात. अमृतानुभवाच्या 4थ्या प्रकरणाचं नाव आहे ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञान अधिक अज्ञान अधिक भेद अधिक कथन असे या नावात 4 शब्द आलेले आहेत. ज्ञान व अज्ञान यातील भेद असा या शब्दाचा अर्थ या नावातून दिसून येतो. ज्ञान म्हणजे यथार्थ बोध, तो 4 वाणी करून देतात असं म्हटलं जातं. ज्ञान व अज्ञान यात काय भेद आहे? वाणी खरोखरच यथार्थ ज्ञान करून देत असतील तर जो यथार्थ बोध होऊन ज्ञान झालं असं म्हटलं जातं ते कसे चुकीचे आहे वगैरे गोष्टी ज्ञानदेवांनी 3ऱ्या प्रकरणात सांगितल्या. वाचारुण या 3ऱ्या प्रकरणात ज्ञानदेवांनी सांगितलं की वाचेच्या बोभाट्यामुळे कलकलाटामुळे आत्म्याची झोप मोडते, तो जागृत होतो असं म्हटलं जात असलं तरी ते वास्तविक सत्य नाही. कारण मोक्ष हा अविद्येच्या निरासामुळे घडून येतो, वाचेमुळे नाही. वाचेच्या बोभाट्यामुळे आलेली जाग ही सुद्धा एक प्रकारची निद्राच आहे. पराधीवाणी जीवाला मोक्षाचे उपयोगी पडतात असं जे म्हटलं जातं तेही मिथ्याच आहे. कारण मोक्ष वाचेमुळे नसून अविद्येच्या निरासामुळे घडून येतो आणि अविद्येचा निराश करण्याच्या आधीच या पराधी वाणीचे कार्य संपुष्टात आलेले असते. त्यामुळे या 4 वाणी अविद्येचा निराश करतात असे म्हणता येत नाही. अविद्या म्हणजे काय? आपण परमात्मा स्वरूप आहोत हे न जाणता स्वतःला देहाच्या मर्यादेत कोंडून ठेवणं म्हणजे अविद्या. वाचारुण म्हणजे शब्दबंध. अविद्येचे कार्य शब्दाच्या माध्यमातून म्हणजेच 4 वाणींच्या माध्यमातून प्रवर्तित होत असते व मनोव्यापाऱ्यांच्या द्वारा मानवी जीवनात प्रकट होत असते. मन संकल्प विकल्प करते. एखादी गोष्ट हवी अथवा नको असा संकल्प अथवा विकल्प प्रथम मनात निर्माण होतो. मग बुद्धी त्या अनेक संकल्पातील कोणता संकल्प सिद्धीस न्यायचा याचा निश्चय करते. मग चित्त बुद्धीने ठरवलेल्या त्या एकाच गोष्टीचे सतत मनन चिंतन करते. अशा प्रकारे मन बुद्धी व चित्त या त्रयींच्या सहाय्यानं संकल्प सिद्ध झाल्यावर तो संकल्प सिद्ध करण्यास अहंकार इंद्रियांच्या करवी प्रत्यक्ष क्रिया घडवून आणण्याच्या प्रयत्नाला लागतो. अशा प्रकारे अविद्या मन बुद्धी चित्त व अहंकार या अंतःकरण चतुष्टयाच्या सहाय्यानं विषय प्राप्तीस कारणीभूत होते. अहंकार हा स्वतःला देहापुरता मर्यादित समजून आपले समष्टी रूप विसरतो व मी आणि माझे यात अडकून राहतो. हे अज्ञानाचं स्वरूप आहे. ज्ञान होते म्हणजे काय होते? जेव्हा डोळ्यानं एखादी गोष्ट दिसते तेव्हा त्या वस्तूचे रूप दिसते. मग हे पुस्तक आहे, हे भांडे आहे, हे मडकं आहे, अशा विविध वस्तूंचे ज्ञान आपण करून घेतो. यात 2 पदार्थ असतात, एक विषय आणि दुसरा विषयी. जगातील सर्व पदार्थ हे विषय आहेत, अनात्मा आहेत व त्यांचे ज्ञान करून घेणारा आत्मा हा विषयी आहे. अनात्म पदार्थ म्हणजे अहम भिन्न पदार्थ, आत्म्याहून वेगळे असणारे पदार्थ. अनात्म पदार्थांचे ज्ञान आत्म्याला इंद्रियांच्या सहाय्यानं होतं, परंतु आत्म्याचे ज्ञान आपल्याला इंद्रियांच्या सहाय्यानं होत नाही. आत्म्याला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रत्यय आत्म्यामुळेच येतो. म्हणून आत्मा हा स्वयंप्रकाशी अथवा स्वसंवेद्य आहे, स्वतःला जाणून घेणारा आहे. आत्मा परमात्मा स्वरूप असूनही जेव्हा त्याला स्वस्वरूपाचे ज्ञान नसते तेव्हा तो देहाच्या मर्यादेत बद्ध होऊन त्याला जीवभाव प्राप्त होतो. मग अहम आणि इदम म्हणजे मी आणि हे जग अशी भेदात्मक प्रतीती त्याला येत राहते. देहोहम असं म्हणून स्वतःला देहापुरतच मर्यादित समजत असल्यामुळं देहाची सुखदुःखे आपली सुखदुःखे मानतो. आत्मा व अनात्मा यांचा परस्परांवर अध्यास होत असतो. प्राणशक्तीच्या आधारे ज्ञानेंद्रियांचे काम चालते. ज्ञानेंद्रिय आपल्या विषयांचे ज्ञान करून घेतात. त्यानुसार प्रिय अथवा अप्रिय विषयांचा स्वीकार व त्यागाची प्रक्रिया कर्मेंद्रियांकडून घडते. सुख प्राप्त होण्यासाठी व दुःख नाहीसे होण्यासाठी मनुष्य सतत प्रयत्नशील असतो, म्हणजेच त्याला सुखाची कामना असते. मग हे कर्म मी केले त्यामुळे सुख प्राप्त झाले, अथवा हे कर्म आपण करायला नको होतं कारण त्यामुळे दुःख प्राप्त झाले असं मानू लागतो. थोडक्यात देहाकडून घडणाऱ्या कर्मांचे कर्तेपण स्वतःकडे घेतो. अशा प्रकारे फलापेक्षा व कर्तेपणा यामुळे जीवपणाचे भवे भोगावे लागतात. फलभोग घेण्यासाठी वारंवार
जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडावं लागतं. यालाच मनुष्य बंध असं म्हणतो. हे अज्ञानाचं स्वरूप असतं. मग जीव त्यातून सुटण्याचा उपाय शोधत राहतो. असे जन्म मृत्यूचे फेरे भोगता भोगता केव्हा तरी एखाद्या क्षणी विचार येतो की हे सर्व कशासाठी चाललं आहे, आपण म्हणजे कोण आहोत, आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे. हे प्रश्न गांभीर्याने उभे राहिले की जीव आपल्या यथार्थ ज्ञानाचा शोध घेऊ लागतो. गुरुकृपेने असा उपाय दृष्टीपथात येऊन तो साधन करू लागतो. गुरु तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि मग आपण कोण हा शोध पूर्णत्वास गेला तर आत्मा व अनात्मा यातील फरक कळून येतो. अनात्मा असा देह हे माझे स्वरूप नसून आत्मा हे माझे खरे स्वरूप आहे असे कळून येते. अनृताचा निराश होतो. यथार्थ ज्ञान म्हणजे काय त्याची साक्ष पडते आणि मग साधनाने सोहमची पुटे देत जीव देहोहमच्या बंधनातून हळूहळू मुक्त होऊ लागतो. साधारणपणे शास्त्र सिद्धांतांची मजल यथार्थ ज्ञानापर्यंत जिज्ञासूला आणून सोडणे इथपर्यंतच असते. या उपदेशामुळे त्याला यथार्थ ज्ञान होते. 4 वाणींसह अविद्या नाश पावते. जसा जसा सोहम बोध स्थिरावेल तसे तसे त्याला यथार्थ ज्ञान होऊ लागते. आता जीव पूर्वी देहोहम म्हणत होता, तो आता सोहम मीच तो परमात्मा आहे असं म्हणू लागतो. म्हणजे आपण अज्ञ होतो, अविद्येने ग्रस्त व बद्ध होतो. यातून सुटका होऊन आपण परमात्मा स्वरूप आहोत असे यथार्थ ज्ञान होते. सोहम बोधात हे सर्व वाणीच्या माध्यमातून घडत असल्यामुळं त्या वाणींचं ऋण या जीवावर राहतं. वाचा ऋण म्हणजे शब्दबंध. मनाचे सर्व व्यापार हे शब्दावरच निर्भर असतात. अविद्येचे कार्य या 4 वाणींच्या माध्यमातून प्रवर्तित होते व मनोव्यापारांच्या द्वारा मानवी जीवनात प्रकट होते. एकूण शब्दबंधातून सुटण्यासाठी शब्दाच्या माध्यमातून प्रवर्तित होणाऱ्या अविद्येचं स्वरूप ओळखणे म्हणजेच अविद्येच्या कार्याची जाणीव होणे आवश्यक असते. अविद्या म्हणजेच अज्ञान अथवा अयथार्थ ज्ञान. आत्मस्वरूप व परमात्म स्वरूप एक असूनही त्याचे ज्ञान नसणे म्हणजे अज्ञान. मग आत्म्याला देहापुरते मानणे म्हणजे जीवभावाला प्राप्त होणे. गुरुपदेशाने मी तोच परमात्मा आहे असे ज्ञान होणे म्हणजे यथार्थ ज्ञान. अविद्येमुळे होणारे अयथार्थ ज्ञान व अविद्येच्या नाशामुळे होणारे यथार्थ ज्ञान यांच्यामध्ये फरक आहे हे आत्मनिरीक्षणाने अविद्येचा साक्षात्कार घडून आल्यावर प्रत्ययास येते. त्यामुळे अन्यथा बोध नाहीसा होऊन यथार्थ बोध स्थिरावू लागतो. परंतु तरीही यात अहम शिल्लक असल्याने हे शुद्ध अथवा यथार्थ ज्ञान नसते. आपल्याला झालेले सर्व ज्ञान हे यथार्थ ज्ञान नसून ते वास्तविक अन्यथा भ्रमात्मक असे अज्ञानच असते. अशी साक्ष पटल्याशिवाय वाचा ऋणाच्या मगर मिठीतून आपली सुटका होणे शक्य नाही. जेव्हा सोहम मधला अहम सुद्धा परमात्मा स्वरूपात विलीन होईल तीच खरी जीवदशेतून सुटका अथवा मुक्ती असते. जोपर्यंत सोहम मधला अहम शिल्लक असतो तोपर्यंत यथार्थ ज्ञान झाले असे वाटणे हा सुद्धा एक प्रकारचा बंधच आहे. त्यामुळे सोहम हाही ज्ञानबंध आहे असं ज्ञानदेवांनी सांगितलं. म्हणून ज्ञानदेवांनी सांगितले की अविद्येच्या नाशाच्या वेळी मृत झालेल्या 4 वाणी यथार्थ बोधाच्या वेळी तत्वज्ञानाचा दिवा प्रज्वलित करतात व तो प्रकाश विस्तारण्याचे काम करतात. त्यामुळे त्या पूर्णपणे नाश पावलेल्या नाहीत हे सिद्ध होते. परी जिती ना मेली अविद्या हे जाकळी बंध मोक्ष घाली बांधोनिया असं ज्ञानदेवांनी सांगितलं. अविद्या जिवंत असते तेव्हा ती परादी वाणीच्या सहाय्याने बंध व मोक्ष या कल्पनांशी जखडून टाकते. म्हणून ज्ञान हाही एक बंधच आहे असं ज्ञानदेवांनी सांगितलं होतं. तेव्हा अज्ञानाच्या निरासानंतर उदय पावणारे ज्ञान ही काय वस्तू आहे आणि ज्ञान व निखळ ज्ञान मात्रता यांचं स्वरूप काय आहे हे सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी ज्ञानाज्ञान भेद कथन या 4थ्या प्रकरणाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात एकूण 43 ओव्या आहेत, त्या आपण उद्यापासून पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.